आजचा दिवस आहे सॅटर्डे आणि आज बहुतेक माझा आज लास्ट डे असू शकतो, कारण की होळी ऑलमोस्ट संपायला आली आणि आज पार्टी सगळ्यांच्या घरी येणार आहे. मी इकडे तयार होऊन बसले. तसं तरी 2 वाजता तनूचे पप्पा बोलते की 2 वाजतापर्यंत मे बी लेट होऊ शकतं की पार्टी येणार आहे. सो बघू किती वाजता येते पार्टी. मी सध्या तरी आता काय बोलू यार, दिवस एवढे पटकन गेले ना 5 दिवस. सकाळी सकाळी मंदिरात जाऊन मी जरा थोडासा टाईमपास केला. मग जेवढे पण देव होते त्यांना मी बाय बाय बोललो मी. देवातले मंदिराचे जे आहे ना मूर्ती वगैरे सगळे देव, ते माझे लाईक बेस्टी आहेस. म्हणजे जिवलग मित्र आहेत ते माझ्यासाठी. कारण की जेवढे पण सिक्रेट्स वगैरे जेवढे पण आहेत ते त्यांच्याशी मी शेअर करतो. मी दिवसाचे जेवढे पण काय केलं असेल काम वगैरे, नंतर काय एक्सपिरियन्स असेल जे मी अनुभवलं आहे ते मी पूर्ण शेअर करून घेतो मी त्यांच्यासोबत. बघू आता किती वाजता पार्टी येते. जेव्हा पार्टी येईल ते आम्ही कंटिन्यू करतो. आतासाठी बस एवढंच. त्याला सांगितलं यूट्यूब चॅनल काढायला सांगितलं. ब्रो जरा समोरून हे कर. कमी दिली ती भाव एक पिशवी घरात घेऊन गेला काय साड्या बिड्या सुपुत्र राजेंद्र, त्यांचा सगळा परिवार, त्यांची पत्नी, त्यांची मुलं बाळ मुली, सगळ्या त्या परिवाराच्या वतीने 2 आईच्या 2 ओट्या भरलेल्या. ओट्याच्या ओट्या मान्य करून घेऊन त्यांच्या मुलाबाळा कुटुंबात सगळ्या गोष्टीचं समाधान दे, सगळ्या गोष्टीने त्यांना सुख प्राप्ती दे. आणि हा राखण्याचा नारळ ठेवलेला आहे. कुणाचा वाद्या दुश्मनाचा खोट्या नाट्याचा भूत भविष्याचा काय जरी असेल तुझ्या पायाखाली जपून घे. एक मुलगी धनू, जावई पण आलेले आहेत. जावई पण आहेत. जावई सुद्धा चव्हाण ना, त्यांचे जावई चव्हाण वेळगावचे ते चव्हाण पण या ठिकाणी आलेले आहेत. पत्नीसह आपली मुलगी आणि सगळ्या कुटुंबाच्या कुटुंब या ठिकाणी आलेला आहे. प्रेमात लाडात वाढलेली 2 भावांची एक बहीण, अशी लाडात वाढलेली धनश्री आणि तिचे पतिराज हे सगळे आलेले आहेत. तेव्हा त्या मुलीवर दयालोक ठेवा. त्याच्यामध्ये 100 रुपये सुद्धा ठेवलेले आहेत. तुझी माहेरवशीन आहे. लहानपणापासून जन्मापासूनच तुझं नाव घेऊन या ठिकाणी वाढलेले आहेत. आणि आता चव्हाण घराण्याचं नावलौकिक करण्यासाठी त्या ठिकाणी जिथं आहे त्याचा संसार सुखाचा व्हावा, मुलाबाळांना यश यावं
आणि कुठल्या तऱ्हेचा आधार पिदार न होताना चव्हाणांच्या उद्योगधंद्यामध्ये कामामध्ये सगळ्या गोष्टीने हे लोक राहू दे, त्याला येणं जाणं राहू दे, त्याच्याकडे कुठलंही संकट येऊ नको आणि संकट न आल्यावर रक्षाबंधन भावबीज चांगली होतील तशी होऊन दे, सगळ्या गोष्टी सांभाळतात. तेव्हा हे मोठे मोठे हार जसे तुम्हाला चढवलेले आहेत तसंच एखाद्या दुकानदार आहे राखणदार सरकारी दरबारी त्यांची पत्नी काम करते, एक शिक्षिका म्हणून आदर्श विद्यार्थी घडवण्याचं काम करते. त्यामुळे त्याच्यापर्यंत तिला सद्बुद्धी दे आणि सगळ्या घरावर राखणदार राहणार. आता जस्ट ननसीच्या इकडून पालखी निघाली आहे आणि इकडे थोड्या वेळाने पोहोचेल. मला दाखवतो ती प्लेसमेंट कशी. ही ती जागा आहे आणि इकडे पालखी बसणार आहे. आजोबा आमची, आजोबांची बुक्स आणि आजी आमची. आरती एकीनेच करा, हात करा.
काय ते घर यार खाली इकडे पुढे घे इकडे हा बस बस बरोबर आहे भाव भेटले काय आल्या हाय कॅटी खायला कॅटी कोणती जाऊ आता कधी ऐकणार होती कॅटी जाऊ मी माझ्या मला गाडीला लावली आहे एक निशाण आई जमिका नक्षत्री मोठे बदलेले आहे अनेक राष्ट्रातून नावे ठेवली आहे मान्य करून घे त्याप्रमाणे आई या ठिकाणी घालून असते तिथे आल्यानंतर आज आज त्यांच्या कुटुंबामध्ये कुठल्या प्रकारे निवांत राहताना मिळा हे त्यानंतर वातावरण मान्यपण सांभाळलं लो अभी घर पे पार्टी आ चुकी है और मैं आपको नज़ारा दिखाता हूँ कैसा है।
थांब जरा. भाजी घरी आलेली आहे आणि तुम्ही बघितलं की किती लोक जमले आहे. आता पूजा करून घेईल थोड्या वेळाने आणि मग काय बाय. दाखव दाखवा तुम्ही आम्हाला तसं नाही तो सगळी नोकडे घेतात चल पाठी चल काय हॅलो गाईस, मला विश्वास होत नाही मी आज किती वर्षानंतर नाही का लास्ट इयर आलो तुम्ही आणि आज माझी इच्छा होती राम वर्धानी मंदिरमध्ये जायची आणि आज माझी इच्छा पूर्ण झाली. यस दिस इज माय ड्रीम केम ट्रू. आज के दिन बहुत लकी है, सच्ची में बोलूँ तो. As you can see, शिव जी और बाकी की पिंड. आज मी एवढा लकी महसूस करतो ना, मी खरं सांगू तुम्हाला, एवढं लकी आहे ना मी, खूप लकी आहे मी सिरियसली से. म्हणजे एवढा लक कोणाकडे असतं यार. लाईक मला ट्रॅव्हलिंग करायचं होतं, मला ऑप्शन भेटत नव्हतं की कसं जाऊ. बाबा काका आली. सी आय एम राईट नाव. मला स्टार्टिंगमध्ये मला जायचं होतं राम वर्धानी मंदिरमध्ये आणि मला त्यावेळी माहीत नव्हतं की कसं जावं. माझी इच्छा होती खूप. आणि आज बघ आय एम जस्ट हिअर एन्जॉईंग माय सेल्फ सिरियसली. शिर्डीवाले साईबाबा, गणपति. ये जो एरिया है ना, बहुत पीस लविंग है, बहुत ही ज़्यादा पीस लविंग है. सीरियसली सेइंग, बहुत ही एकदम मन शांत होता है यार, मन शांत होता है. कि मैं अंदर शूट नहीं कर सकता मैं क्योंकि
ये परमिशन नहीं है। हाँ, मेरी इच्छाएं हमेशा पूरी होती है, बट भले ही टाइम लगता है पर हो जाती है मेरी इच्छाएं पूरी। जैसे कि ये इच्छा पूरी हुई है जो देवी की है। आता सध्या तर मी वाट बघतोय, अण्णा गेले तिकडे पाया पडायला आतमध्ये, मी इकडे मस्त फिरतोय, तुमच्याशी बोलतोय। जास्त मला अजून काय पाहिजे, एवढी शांत जगामध्ये अरे या जगा नाही, प्लीजमध्ये मी आलो आहे। एवढं शांत, एवढं बरं वाटते, मेंटल पीस वाटते एकदम। या मंदिरात आल्यानंतर मला एवढं मेंटल पीस भेटतं ना, काय सांगू तुम्हाला, एवढं सुकून भेटतं। माझे 2 फेवरेट मंदिर आहे, एक तर आपल्या गावाचं जो मंदिर जे आम्ही तिकडे नेहमी जातो, आणि दुसरी आहे रामवंदानी मंदिर। एवढं सुकून, माझी इच्छा पूरी झाली आहे। आजचा व्लॉग इथपर्यंत संपवेल मी, नाही आज इथपर्यंत मी कंटिन्यू करेन, मी नंतर घरी पोचल्यानंतर मी संपवून टाकेन मी। सो हेलो गाइस, अभी रात के बज रहे हैं 1:50 और मैं जस्ट ट्रैवल करके वापस रिटर्न आ चुका हूँ। गुड नाइट। आज का व्लॉग यही ख़त्म होता है। थैंक यू फॉर वॉचिंग मी, थैंक यू।